कोणत्याही कारणाने दुबार पेरणीची वेळ आल्यास त्यासाठी लागणारा निधी डीपीडीसीच्या माध्यमातून देणार, मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठा निर्णय. नागपुरात 4 सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या विरोधात गुन्हा दाखल. इथेनॉलबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींबद्दल गैरसमज पसरवल्याप्रकरणी कारवाई. इंस्टाग्रामवर दिशाभूल करणारे आणि बेकायदेशीर कृत्यांना प्रोत्साहन देणारे व्हिडिओ अपलोड केल्याचा आरोप. बांधकाम कामगारांच्या मृत्यूनंतर कुटुंबाला आर्थिक सहाय्य मिळणार. नैसर्गिक मृत्यू झाल्यास कुटुंबाला मिळणार 3,50,000 रुपयांची मदत. बांधकाम कामगारांच्या अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंबाला 6,50,000 रुपयांची मदत. दिव्यांग कामगारांना 2 लाख रुपयांचं सहाय्य मिळणार. परभणीमध्ये राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांच्या मतदारसंघात शिक्षण व्यवस्था कोलमडली. जोगी तांडा गावामध्ये 5वीपर्यंत शाळा आहेत, मात्र शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या डोक्यावर ना छत ना योग्य व्यवस्था. 1ली ते 5वीचे वर्ग एकाच खोलीत, जीव धोक्यात घालून चिमुकल्यांवर शिक्षण घेण्याची वेळ. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची बदली प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात. पदोन्नती आणि बदली प्रक्रियेमध्ये आर्थिक देवाणघेवाण झाल्याची चर्चा. पालकमंत्री आबिटकरांसह हसन मुश्रीफांकडून प्रकरणाची गंभीर दखल. जेजुरीमध्ये वारीमध्ये झालेल्या अपघातामध्ये जखमी झालेल्या 3 महिला वारकऱ्यांवर अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडून अपघातामधील जखमी वारकऱ्यांची भेट. सरकार म्हणून भाजपा सर्वतोपरी मदत करणार, रवींद्र चव्हाणांची प्रतिक्रिया. केतन अग्रवाल हत्याप्रकरणी केतनची आई राखी अग्रवाल यांचं थेट पंतप्रधान मोदींना भावनिक पत्र. कोणतीही सहानुभूती किंवा विशेष मदत नको, फक्त माझ्या मुलाला न्याय मिळावा आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी, पत्रातून विनंती. ट्रेनमधील चाकू हल्ल्यामध्ये मृत पावलेल्या मयंक लोहारच्या वडिलांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुलाला न्याय मिळावा यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट. या प्रकरणी न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरामध्ये जतन संवर्धनाचं काम. तोडफोडीमुळे मंदिराला गळती लागल्याचा आरोप. सामाजिक कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. जतन संवर्धनाबाबत प्रश्न उपस्थित. आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या. धाराशिव जिल्ह्यामधील 5 शाळा बंद करण्याचे शिक्षण विभागाचे आदेश. मान्यता नसतानाही शाळा भरवल्याचा शिक्षण विभागाचा ठपका. आदेशानंतरही सुरू असलेल्या शाळांना प्रतिदिन 10,000चा दंड. विद्यार्थी गेल्या 10 दिवसांपासून घरीच. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान. पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी संबंधित लोकांवर छापे. पुणे पिंपरी चिंचवडमध्ये एटीएसचे छापे. संबंधित व्यक्तींना ताब्यात घेऊन एटीएसकडून चौकशी सुरू. सोशल मीडियावरून तरुणांशी संपर्क साधल्याचा आरोप. केडीएमसीच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमधील मारहाण प्रकरणी शिंदेचा नगरसेवक रमेश म्हात्रे ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल. उच्च रक्तदाबाचा त्रास झाल्यामुळे रमेश म्हात्रेला ऍडमिट केलं. काल रमेश म्हात्रेला कल्याण न्यायालयानं सुनावली न्यायालयीन कोठडी. रिक्त बर्थ पैसे घेऊन विकणाऱ्या टीटीईंवर कोलकाता उच्च न्यायालयाचे ताशेरे. अशा तिकीट निरीक्षकांवर कठोर कारवाईचे रेल्वेला आदेश. धावत्या रेल्वेमधील रिकाम्या बर्थच्या बेकायदा विक्रीला आता चाप बसण्याची शक्यता. एसआयआर अर्जावर शिक्षकांचा वैयक्तिक मोबाईल क्रमांक छापल्यानं दिवसभर फोनचा भडीमार. अध्यापन आणि निवडणूक कामकाजावर परिणाम. स्वतंत्र संपर्क यंत्रणा उभारण्याची शिक्षक सेनेची मागणी. भंडारा शहराचा पाणीपुरवठा आज आणि उद्या पूर्णपणे बंद. जलशुद्धीकरण केंद्राच्या साफसफाईमुळे प्रशासनाचा निर्णय. पाणी जपून वापरण्याचं नागरिकांना आवाहन. बुलढाण्याच्या चिखली तालुक्यामधल्या गुंजाळा पाझर तलाव फुटण्याची भीती. साळींदर प्राण्याने मोठमोठे खड्डे पडल्यानं पाझर तलावाची सुरक्षा धोक्यात. तलावाच्या भिंतींचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. मुंबईकडे येणाऱ्या एका धावत्या ट्रेनमध्ये भटजींच्या उपस्थितीमध्ये पूजा अर्चा. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल. यापूर्वी नंदीग्राम एक्सप्रेसमधील फर्स्ट एसी कोचला हनीमून सूटप्रमाणे सजवण्यात आल्याचा प्रकार समोर. रेल्वे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित. जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्याच्या दरामध्ये घसरण. चांदीचे दर मात्र स्थिर. सोन्याच्या दरामध्ये 1,000 रुपयांची घसरण. सोन्याचे दर जीएसटीसह 1,45,230 रुपये, तर चांदी जीएसटीसह 2,28,660 रुपयांवर स्थिर. वारी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया. आदिशक्ती मुक्ताबाईंच्या पालखीचं बीडमधून पंढरपूरकडे प्रस्थान. बालाघाटावरील मांजर सुंब्यामध्ये जेसीबीतून पुष्पवृष्टी. ढोल ताशाच्या गजरामध्ये पालखीचं स्वागत. शालेय विद्यार्थ्यांकडून ढोल ताशाच्या गजरात लेझीम आणि फुगड्या खेळून जय्यत स्वागत. वाल्हेत संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचा मुक्काम. लाखो वारकरी वारीमध्ये सहभागी. वारकऱ्यांच्या रांगेमध्ये वाहनांना बंदी. सर्व वाहनं स्वतंत्र लेनमधून. प्रशासनाचा मोठा निर्णय. संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा वरवंड इथल्या मुक्काम आटपून बारामती तालुक्यामध्ये दाखल. बारामती तालुक्यामधल्या गवळ्याची उंडवडी इथे श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा मुक्काम.
देहू ते पंढरपूर मार्गावरील रोटी घाट हा सर्वात अवघड टप्पा पालखीनं पार केला. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामधील जेजुरी वाल्हे दरम्यान विनोद तावडे वारकऱ्यांसोबत वारीमध्ये सहभाग. या मार्गावर वारकऱ्यांसोबत काही अंतर दिंडीसह पायी चालत सहभाग नोंदवला. विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाणाऱ्या भक्तांसाठी एसटी प्रशासन सज्ज. पुणे विभागामधून 21 जुलैपासून 330 स्पेशल बसेस सोडण्यात येणार. आषाढी यात्रेसाठी 430 विशेष एसटी बसेसची व्यवस्था. पुणे विभागामधून 21 ते 26 जुलै दरम्यान सेवा. बीडच्या आष्टीमध्ये संत वामनभाऊ महाराज पालखीसाठी 2.5 लाखांची बैलजोडी. कहेवड गावच्या शेतकरी आत्माराम नागरगोसे यांना पालखीचा मान. गहिनीनाथ गडावर हलगीच्या तालात बैलजोडीचं जंगी स्वागत. माया फाउंडेशनची वारीमध्ये अन्नदानाची अखंड सेवा. रोज 25,000 वारकऱ्यांना प्रेमानं दिलं जातं भोजन. वारकऱ्यांची सेवा हेच आमचं भाग्य. ट्रस्टची भावनिक प्रतिक्रिया. पंढरपूर शहर आणि परिसरामध्ये 15 दिवस मांस मटण विक्रीवर बंदी. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय. 15 जुलै ते 29 जुलै दरम्यान आदेश राहणार लागू. लाखो वारकऱ्यांच्या सोयी आणि धार्मिक वातावरण जपण्यासाठी निर्णय.